आता नाशिकमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नाशिक इथल्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालेला आहे। एका मतपेटीमध्ये तब्बल 3 मतपत्रिका जास्त निघाल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप घेतलाय। तर मतमोजणी प्रक्रिया त्यामुळे थांबवण्यात आलेली आहे। आज विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली मतमोजणी आहे आणि याच ठिकाणी हा गोंधळ झाला। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, काय अधिकची माहिती या संदर्भात? सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। सुरुवातीला सर्व ज्या मतपत्रिका आहेत त्यांची सरमिसळ केली जाते। म्हणजे नाशिक, नगर, धुळे, जळगाव अशा सगळ्या 5 जिल्ह्यातल्या मतपत्रिका ज्या आहेत त्या एकत्र केल्या जातात। मात्र हे सगळं सुरू असताना एका मतपत्रिकेमध्ये मतपेटीमध्ये 3 मतपत्रिका ज्या आहेत त्या जास्त निघाल्याचा दावा जो आहे तो ठाकरे गटाने केलेला आहे। त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळाचं वातावरण जे ते निर्माण झालेलं होतं आणि ठाकरे गटाने आक्षेप घेतल्यामुळे आता ही जी सगळी प्रक्रिया जी आहे ती काही काळ या ठिकाणी थांबलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्याने मतपेटीमध्ये 3 मतपत्रिका कशा पद्धतीने जास्त निघाल्या याची चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी ठाकरे गटाने केली। नक्कीच धन्यवाद अभिजित दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।